प्रशांत कोरटकरला सुरक्षेच्या कारणास्तव कळंबा तुरुंगामधल्या वेगळ्या बराकीमध्ये ठेवण्यात आलंय। कोरटकरच्या वकिलांच्या मागणीनंतर वेगळ्या बराकीमध्ये रवानगी। कॉमेडियन कुणाल कामरा आज वकिलांसोबत मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहण्याची शक्यता आहे। कामराच्या विरोधामध्ये राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे सुद्धा दाखल आहेत। कॉमेडियन कुणाल कामराला खार पोलीस तिसरं समन्स बजावण्याची शक्यता आहे। कामरा आज पोलिसांसमोर चौकशीला हजर राहिला नाही तर तिसरं समन्स बजावलं जाण्याची शक्यता आहे। लावरे तो व्हिडिओच्या माध्यमातून राज ठाकरेंनी दाखवली गंगेची दुरावस्था। घाटावरती प्रेत जाळून गंगेमध्ये टाकतात, हा कोणता धर्म आहे? राज ठाकरेंचा सवाल। कुंभमेळ्यात गंगेत डुबकी लावताना खालून प्रेत गेलं असेल। गंगेच्या पाण्यावरून राज ठाकरेंचा नितेश राणेंना टोला। मुंबई नवी मुंबईसह आता पालघरचंही विमानतळ अदानींना दिलं, तिथलं बंदर सुद्धा त्यांना दिलंय। अदानी हुशार निघाले, इकडे आपण मात्र अडाणी निघालो। राज ठाकरेंचा हल्लाबोल। महाराष्ट्रामधले प्रश्न सोडवणार असाल तर आमचा पाठिंबा आहे। फडणवीसांना पाठिंबा देण्याबद्दल पाडवा मेळाव्यामध्ये राज ठाकरेंची जाहीर भूमिका। ऑक्टोबर-नोव्हेंबरला पालिका निवडणुका लागण्याची शक्यता। पालिका निवडणुकीसाठी तयारीला लागा, मनसैनिकांना राज ठाकरेंचा आदेश। नववर्षामध्ये गुढी उभारा आणि कामाला लागा। पालिका निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरेंचं आवाहन। गुढी कुठे उभारायची हे तुम्हाला माहिती आहे, ठाकरेंचं सूचक वक्तव्य। संभाजी महाराजांची हत्या झाल्याच्या दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा येतो, त्यामुळे आम्ही गुढी उभारत नाही, वडेट्टीवारांचं वक्तव्य। तर मराठी नववर्ष फक्त महाराष्ट्रामध्येच का, इतर राज्यामध्ये का नाही, वडेट्टीवारांचा प्रश्न। गावागावात शहरामध्ये मतांच्या राजकारणासाठी जे गद्दार जन्माला आलेत ते पाकिस्तानच्या आतंक्यांपेक्षा जास्त धोकादायक। आमदार गोपीचंद पडळकरांचं वक्तव्य। पैशांसाठी इमान विकणाऱ्यांनी सावध राहण्याचा दिला सल्ला। लाडकी बहीण योजना बंद होणार, राज ठाकरेंचं मोठं विधान। योजनेमुळे राज्यावरती कर्ज, बेरोजगारीचा प्रश्न सोडवा, जातीमध्ये गुंतवू नका, राज ठाकरेंचा सरकारवर निशाणा। नोटबंदीच्या 8 वर्षांच्या नंतरही डीसीसी बँकांकडे 101 कोटींच्या जुन्या नोटा पडून। नोटा बदलून देण्यासाठी रिझर्व्ह बँकेचा नकार। पुणे डीसीसीकडे 22 तर सर्वाधिक 25 कोटी कोल्हापूर डीसीसीकडे पडून। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाहन खरेदी। एकूण 10,170 वाहनांची खरेदी, यामध्ये 6,510 दुचाकी तर 2,424 चारचाकींचा समावेश। समृद्धी महामार्गावरील टोलमध्ये उद्यापासून 19% वाढ, त्यामुळे आता समृद्धी महामार्गावरचा प्रवास महागणार आहे। उन्हाळी हंगामामध्ये प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेकडून आणखी 132 उन्हाळी स्पेशल ट्रेनची घोषणा, त्यामुळे अनारक्षित गाड्यांसह स्पेशल ट्रेनची संख्या 986 वर। वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी ठाण्यामधल्या 3 हात नाका इथे आणखी एक पूल उभारला जाणार आहे, त्यासाठी 235 कोटींचा खर्च अपेक्षित आहे। 24 महिन्यांमध्ये पुलाचं काम पूर्ण करण्याचं एमएमआरडीएचं नियोजन। धारावीकरांना सर्वेक्षणासाठी 15 एप्रिलपर्यंतची मुदतवाढ। ही मुदतवाढ अंतिम असल्याचं सर्वेक्षण करणाऱ्या कंपनीचं निवेदन, त्यामुळे धारावी बचाव आंदोलन समितीकडून तीव्र संताप व्यक्त। 5 एप्रिलला धारावीमध्ये सभेचं आयोजन। बोरिवली ते विरार स्थानकादरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गिकेचं काम धीम्या गतीनं सुरू। भूसंपादन प्रक्रियेमधल्या दिरंगाईमुळे दोन्ही मार्गिकांचं काम पूर्ण होण्यासाठी आणखी 3 वर्ष लागणार। 4,41,00,000 पाण्याचं बिल थकवल्यामुळे शनिवारी केडीएमसीकडून कल्याण रेल्वे स्थानकाचा पाणीपुरवठा बंद। वरिष्ठ पातळीवरती झालेल्या चर्चेमध्ये रेल्वेनं थकीत बिल भरण्याची तयारी दर्शवल्याच्या नंतर 22 तासांच्या नंतर पाणीपुरवठा पूर्ववत। शिर्डी विमानतळावरती नाईट लँडिंगची सुविधा सुरू झाली आहे। हैदराबाद इथून पहिलं विमान काल रात्री शिर्डी विमानतळावरती दाखल, त्यानंतर वॉटर सॅल्यूट करून आनंदोत्सव साजरा। माजी खासदार सुजय विखे यांच्याकडून प्रवाशांना फूल आणि साईबाबांचा बुंदीचा प्रसाद देऊन आणि केक कापून स्वागत। अमरावती विमानतळावरती ATR 72 या विमानाची यशस्वी चाचणी। विशेष चाचणी विमानाचं यशस्वी लँडिंग आणि सहज टेक ऑफ लवकरच अमरावती हवाई नकाशावरती स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करेल। सांगलीमधल्या शिराळा आगारामध्ये नवीन 10 बसेसचं लोकार्पण। तालुक्यामधील राजकीय नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हे उद्घाटन पार पडलंय। दूध उत्पादक शेतकऱ्यांना गुढीपाडव्याचं गिफ्ट। गोकुळकडून गाईच्या दुधाच्या दरामध्ये 2 रुपयांनी वाढ। उद्यापासून हे नवे दर लागू होतील। आज स्वामी समर्थांचा प्रकट दिन असल्यामुळे अक्कलकोटमध्ये भाविकांची मोठी गर्दी। महाराष्ट्रासोबतच कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधून भाविक दर्शनासाठी अक्कलकोटमध्ये।
देशभरात आज रमजान ईदचा उत्साह. ठिकठिकाणी मशिदींना रोषणाई. दिल्लीमधल्या जामा मशिदीमध्ये एकत्र येऊन मुस्लिम बांधवांकडून सामूहिक नमाज पठण. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुस्लिम बांधवांना दिल्या रमजान ईदच्या शुभेच्छा. एक्स पोस्ट करून मोदींनी शुभेच्छा दिल्या. राज्यामध्ये ठिकठिकाणी सामूहिक नमाज पठणाचे कार्यक्रम. मुंबईमधल्या माहीम दर्ग्यावरती नमाज पठणासाठी गर्दी. मुंबईतल्या दादर परिसरामध्ये मुस्लिम बांधवांकडून रमजान ईद साजरी. मुंबई पोलिसांकडून देखील मुस्लिम बांधवांना गुलाबाचं फूल देऊन रमजान ईदच्या शुभेच्छा. रमजान ईदच्या निमित्तानं भिवंडी शहरामधील 113 मशिदींमध्ये सामूहिक नमाज पठण. मुस्लिम बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. सुरक्षेच्या कारणास्तव शहरामध्ये चोख बंदोबस्त. ईदच्या निमित्तानं पुण्यामध्ये देखील अनेक मशिदींमध्ये उत्साह बघायला मिळतोय. शहरामधील कळस परिसरामध्ये हिंदू बांधवांकडून मुस्लिम बांधवांना गुलाबाचं फूल. अमरावतीमधल्या पठाण चौक आणि काँग्रेस नगरमधल्या मैदानावरती नमाज पठण. पोलीस आयुक्त आणि इतर राजकीय सामाजिक मंडळींकडून मुस्लिम बांधवांना पुष्प देऊन ईदच्या शुभेच्छा. ईदच्या पार्श्वभूमीवरती नागपूरमधल्या हिंसाचार घडलेल्या भागामध्ये चोख सुरक्षा व्यवस्था तैनात. चिटणीस पार्क चौक, महाल, हंसापुरी, मोमिनपुरा, जामा मशीद परिसरामध्ये दंगा नियंत्रण पथकं, राज्य राखीव पोलीस दल आणि नागपूर पोलीसही तैनात आहेत. परभणीमध्ये मोठ्या उत्साहात आणि शांततेमध्ये ईद साजरी. शहरामधल्या ईदगाह मैदानावरती सामूहिक नमाज पठण. नाशिकच्या मालेगावमध्ये मोठ्या उत्साहामध्ये रमजान ईद साजरी. सुरक्षेच्या कारणास्तव 40पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे नजर, तर मालेगावामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त. सोलापूरमधल्या रंगभवन ईदगाह इथे हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन नमाज पठण केलंय. रंगभवन ईदगाहमध्ये महिलांसाठी नमाजाची सोय. कोईमतूरमध्ये ईदच्या निमित्ताने इस्लामिया मॅट्रिक्युलेशन स्कूलमध्ये नमाज पठण. आज सगळीकडे ईदचा उत्साह. दिल्लीमधल्या फतेहपुरी मशिदीमध्ये सामूहिक नमाज पठणाचा कार्यक्रम. मुस्लिम बांधवांमध्ये ईदचा उत्साह. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.